म्हणजे जनरली आपल्या पायाला एक आर्च असतो, तर तो आर्च काही लोकांमध्ये पूर्ण सपाट होऊन जातो. आपल्याला पायाला थोडा थोडा का होईना पण एक्सरसाइज दिली पाहिजे. आणि यूज ऑफ ब्रेसेस म्हणजे बँड्स वगैरे घालतो आपण, त्याचा कितपर्यंत यूज होतो? प्लॅंटर फेसिस्ट म्हणजे ते काय होतं ऍक्च्युली? त्यासोबतच काही लोकांना पायांचे काही वेगळे प्रॉब्लेम्स राहतात, जसं फ्लॅट फूट. म्हणजे जनरली आपल्या पायाला एक आर्च असतो, तर तो आर्च काही लोकांमध्ये पूर्ण सपाट होऊन जातो, त्याला फ्लॅट फूट म्हणतात. अच्छा, म्हणजे असा असतो तो पूर्ण सपाट होऊन जातो, त्याला फ्लॅट फूट म्हणतात. काही काही लोकांना तो आर्च खूप मोठा होऊन जातो, त्याला हाय आर्च फूट म्हणतात, म्हणजे हाय झाला आर्च. सो हे दोन्ही पण ऍबनॉर्मल आहे. नॉर्मल आर्च हा नॉर्मल आहे, त्याच्यापेक्षा वाढणं किंवा तो पूर्ण चालला जाणं ही गोष्ट ऍबनॉर्मल आहे. सो तसं जर का असेल तर आपल्याला काही शूज मध्ये मॉडिफिकेशन्स करावे लागतात, जसं इनसोल्स. जसं आम्ही कस्टमाइज्ड इनसोल्स बनवून देतो पेशंटला. आम्ही प्रेशर स्कॅनिंग करतो, म्हणजे पेशंटला एका टाईल वरती उभं करतो आणि त्यामध्ये बघतो की त्या टाईल वरती त्या पायाच्या कोणत्या भागावरती किती प्रेशर पडतंय, तसंच चालताना किती प्रेशर पडतंय आणि फक्त उभं राहिल्यावर किती प्रेशर पडतंय. त्यानुसार आम्ही ठरवतो की त्या पेशंटला किती ग्रेडचा फ्लॅट फूट आहे आणि त्यानुसार आम्ही त्याला त्याच्यासाठी कस्टमाइज्ड इन्सोल बनवून देतो. तो इन्सोल खाली टाकल्यानंतर तो फ्लॅट फिट परत नॉर्मल आर्च डेव्हलप करतो आणि इफिशियन्सी वाढते, म्हणजे काम करण्याची इफिशियन्सी आपली आधीसारखी किंवा नॉर्मल लोकांसारखी होते. सो हा इन्सोल वापरणं हा पण एक प्रिव्हेंटिव्ह पार्ट झाला. फ्लॅट फिट मध्ये पेन होण्याच्या आधी आपण करायला पाहिजे. म्हणजे वर्क करतं ते इन्सोल्स? हो, हे इन्सोल घातल्यानंतर नवीन आर्च डेव्हलप होतो आणि आपला पाय जेव्हा त्या इन्सोलवर पडतो आपोआप पाय त्या आर्चच्या नुसार पडतो, फ्लॅट राहत नाही. यामध्ये आपण त्याला ठीक नाही करत, यामध्ये आपण फ्लॅट फिटला ठीक करत नसतो, आपण जस्ट त्याला करेक्ट करतो. सो ते करेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे. जसं आपल्याला डोळ्याला चष्मा लागतो, जेव्हा नंबर येतो आणि मग आपण चष्मा लागतो, तर चष्मा लावल्यानंतर आपण करेक्शन होतं विजनचं. आपण चष्मा काढला तर परत आपल्याला अंधुकच दिसतं. त्याचप्रमाणे जोपर्यंत आपण इन्सोल घालतोय तोपर्यंत आपला पाय त्या आर्च मध्ये राहतो आणि आर्च डेव्हलप राहतो. सो जेव्हा आपण आर्च मध्ये चालतो, त्या इन्सोल मध्ये चालतो, तेव्हा आपल्याला कम्फर्टेबल किंवा चांगलं वाटतं किंवा दुखणं राहत नाही. तेच जर का विदाऊट इन्सोल परत चालायचं असेल तर ते दुखणं परत येतं. आणि समजा जर आर्च हाय असेल मग त्या केसमध्ये हाय आर्च मध्ये सुद्धा विशिष्ट प्रकारचे इन्सोल्स बनवल्या जातात, ज्यामध्ये पूर्ण आर्च मध्ये प्रेशर येतं. जनरली हाय आर्च मध्ये दोन विशिष्ट ठिकाणी प्रेशर येतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी दुखणं उद्भवतं, समोरचा भाग आणि मागचा भाग. तर आपण त्यामध्ये असा इन्सोल बनवतो ज्यामध्ये ते जे प्रेशर आहे, जे लोडिंग आहे ते पूर्ण फूटवर झालं पाहिजे. ध्यान फक्त समोर किंवा फक्त मागे व्हायच्या ऐवजी पूर्ण फूटवर इक्वल लोडिंग व्हावं. तसं जर का झालं तर ते जे दुखणं आहे ते चाललं जातं. ते कशामुळे होतं? म्हणजे ड्यू टू एज होतं का तुम्ही जसं आधी म्हणले इम्प्रॉपर वॉकिंग त्याच्यामुळे होतं? याचे भरपूर कारण आहेत. मेनली हे कंजेनायटल राहतं, जन्मतः काही लोकांना राहतं. ते आयदर आई किंवा वडिलांकडून इनहेरिट होतं किंवा जन्मतः त्या माणसाला ते फ्लॅट फिट डेव्हलप्ड राहतात. त्याचप्रमाणे जर का वजन वाढलं तर वजन वाढल्यामुळे लोड वाढतं पायाचं, त्यामुळे सुद्धा तो आर्च पूर्ण दबून जातो आणि सरळ होऊ शकतो. त्याच प्रकारे पायाचे काही विशिष्ट फ्रॅक्चर आहेत. मी जसं म्हटलं की पायामध्ये 7 हाडं राहतात खालचे, तर 7 हाडांमधल्या काही हाडांना जर का फ्रॅक्चर झालं आणि ते प्रॉपरली ट्रीट नाही झालं, त्याची जर का प्रॉपर ट्रीटमेंट नाही झाली आणि जर का ते इम्प्रॉपरली जुळाले, चुकीच्या ठिकाणी जुळाले किंवा जुळालेच नाही, ते जर का नॉन युनियन मध्ये गेले तर तो आर्च आपला पूर्ण फ्लॅट होऊन जातो. आणि तसं जर का असेल तर ते सर्जरी, ते जनरली पोस्ट ट्रॉमॅटिक म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे लागल्याच्या नंतर होणारे फ्लॅट फिट. त्याच प्रकारे काही लिगामेंट, ज्या दोऱ्या मी म्हटलं, ते लिगामेंट जर का काही प्रकारचे लिगामेंट तुटले तर त्यामुळे देखील फ्लॅट फिट होऊ शकतो. कारण की फर्स्ट पहिल्यांदा मी ऐकलं म्हणजे इन्सोल्स घालून करेक्टिव्ह मेजर्स. आणि समजा इन केस फ्लॅट फिट नसेल तर इन्सोल्स म्हणजे फक्त तेवढेच युज करताय का, म्हणजे नॉर्मल कुशनिंग साठी आणि लेवल होण्यासाठी? यामध्ये कुशनिंग नसतं, यामध्ये आपण मेकॅनिकली करेक्ट करतो. म्हणजे गाडीमधल्या, कार मधल्या 4 पैकी 2 चाकांची हवा जर का कमी असेल तर आपण जशी हवा भरून त्याला नॉर्मल करतो, त्या प्रकारे आपण इन्सोल्स घालून पायाला मेकॅनिकली करेक्ट करतो. आपण चेंज काही वेगळा नाही करत, ज्या गाडी आहे तशीच आहे, जस्ट आपण त्या पायाला मेकॅनिकली सरळ केलं तर लोडिंग बरोबर होतं आणि त्यामुळे आपली इफिशियन्सी वाढते.
आता जसं तुम्ही अँकल स्प्रेन्सला म्हणाले इम्प्रॉपर रनिंग वगैरे, तर मला एक टॉपिक आठवला की बाबा आता जे रनर्स आहेत बरोबर, ते कंटिन्यूस त्यांचं डे टू डे म्हणजे रनिंग मध्ये जातात, तर त्या रनिंग मध्ये पण काही अशी कंडिशन्स उद्भवतात का, म्हणजे क्रिटिकल मेडिकल कंडिशन्स? जे रनिंग राहतं त्यामध्ये काही लोक मॅरेथॉनसाठी किंवा ट्रायथलॉनसाठी प्रिपेअर करतात, ज्यामध्ये त्यांना दिवसाला 15 ते 20 किलोमीटर धावावं लागतं. सो त्यामध्ये काही प्रिकॉशन घेतल्या पाहिजे. त्यामध्ये आपण शूज, प्रॉपर क्वालिटीचे शूज वापरले पाहिजे. मी जसं म्हटलं, इन्सोल पायाचा स्कॅन केला पाहिजे, आपले पाय बरोबर आहेत का बघायला पाहिजे. जर का थोडाफार प्रॉब्लेम असेल पायामध्ये, थोडा जरी आर्च मध्ये प्रॉब्लेम असेल किंवा पायातल्या प्रेशर मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो आपण करेक्ट केला पाहिजे. त्याशिवाय काही लोकांना ओव्हरयूज पेन होतं, म्हणजे बॉडीची कपॅसिटी असते की 10 किलोमीटर पर्यंत धावू द्यावी, त्या मसल्सची कपॅसिटी तेवढी असते की ते 10 किलोमीटर पर्यंत धावू शकेल. पण 15 किलोमीटर जर का तो धावला, त्याच्यापेक्षा जास्त धावला, तर त्यांना पोटऱ्यामध्ये दुखणं किंवा मांड्यामध्ये दुखणं, हे या प्रकारचे दुखणे येतात. त्यांना मेजर इलाज काही नसतो, त्यामध्ये त्यांना स्ट्रेचिंगच करावं लागतं, काही मायनर गोळ्या घ्याव्या लागतात आणि काही गरम पाण्याचा शेक करावा लागतो. बट अशा टाईपचे दुखणे नाही येऊ यासाठी आधीपासूनच आपल्याला आपला स्टॅमिना वाढवावा लागतो. आपण एकाच दिवशी जर का खूप जास्त धावलो तर पायाचे सगळे मसल्स दुखायला लागतात. सो ते आपण टाळायला पाहिजे. एकच दिवस मॅरेथॉनचं रनिंग केलं तर त्यामुळे पायाचे दुखणे सगळे वाढणार. सो आपल्याला पायाला थोडा का होईना पण एक्सरसाइज दिली पाहिजे. डेली आपण स्लोली वाढवत 10 ते 15 किलोमीटर पर्यंत धावायला पाहिजे. त्याने एकाच दिवशी एकदम 10 ते 15 किलोमीटर धावणे. त्याच प्रकारे जिम मध्ये सुद्धा आपण पहिल्याच दिवशी 10 किलोग्राम किंवा 10 पाऊंड 15 पाऊंडचं वेट जर का उचललं तर पुढचा एक आठवडा आपण काहीच उचलू शकत नाही. सो त्याच प्रकारे रनिंग किंवा जिम मध्ये आपण स्टेप बाय स्टेप एक गोष्ट पुढे जर का नेली, एक गोष्ट वाढवली तर आपले दुखणे कमी राहतात. जर का आपण एकाच दिवशी एकदम हाय स्ट्रेन यूज केला तर पायावरती लोड येऊन ते सगळ्यांना दुखणे येऊ शकतात. अरे बापरे. तर आधी तुम्ही एक पॉइंट सांगितलं होता प्लांटर फेसिस्ट, म्हणजे ते काय होतं ऍक्च्युअली, त्या रिलेटेड तुम्ही सांगू शकता? प्लांटर फेशियाटिस म्हणजे आपल्या तळपायाच्या खाली, हिलच्या खालच्या भागामध्ये एक दोरी असते, फेशिया म्हणतात, जी पायाचा पंजाचा मागचा भाग आणि पंजाचा समोरचा भाग या भागांना जोडते. सो या दोरींमध्ये या दोरीच्या वरती खूप वेळ उभं राहिल्यामुळे ही दोरी या हाडाच्या आणि फ्लोअरच्या म्हणजे खालच्या फ्लोअरच्या मध्ये दबल्या जाते आणि त्यामुळे ती त्यावरती आतून सूज येते. त्या प्लांटार फेशिया नावाच्या स्ट्रक्चर मध्ये आतल्या त्या प्लांटार फेशियाच्या दोरीवरती खूप सूज येते, इजा होते, त्याला प्लांटार फेशियाटिस म्हणतात. जनरली हे ज्यांना खूप वेळ उभं राहायचं काम असतं, म्हणजे घरी काम करणाऱ्या, पोळ्या करणाऱ्या किंवा भाजी बनवणाऱ्या बायका ज्या वेगवेगळ्या घरी जातात आणि त्यामुळे त्यांना खूप वेळ उभं राहावं लागतं, किंवा वॉचमन ज्यांचा जॉब असतो उभं राहायचा, किंवा जनरली जे वेगवेगळ्या जॉब सिक्युरिटी किंवा अशा जॉब्स मध्ये असतात ज्यामध्ये त्यांच्या ट्रेनिंग मध्ये त्यांना खूप वेळ रनिंग किंवा उभं राहावं लागतं. अशा लोकांना जर का प्रॉपर फुटवेअर नसेल, म्हणजे हार्ड सोलचं शूज घातला, खूप हार्ड सोल आहे अशा सोलचा जर का शूज घातला तर त्या लोकांना हे प्लांटार फेशियाटिस येऊ शकतं. त्यासोबतच ज्यांना व्हिटॅमिन D3 किंवा व्हिटॅमिन B12 हे 2 मेजर व्हिटॅमिन्सची कमतरता आहे, डेफिशियन्सी आहे, अशा लोकांना ते प्लांटार फेशियाटिस आल्यानंतर ते लवकर ठीक होत नाही. ते जर का एका आठवड्यात ठीक होऊन जायला पाहिजे ती आतली सूज, ती ठीक होत नाही कारण व्हिटॅमिन ची कमी राहते, व्हिटॅमिन B12 किंवा D3 ची कमी राहते. तर अशा लोकांमध्ये हे प्लांटार फेशियाटिस म्हणून एक आजार आहे, हिल पेन कॉमनली म्हणतो आपण, तर त्या प्रकारचे आजार येतात. त्यासाठी वेगवेगळे उपचार राहतात. त्यासाठी आपल्याला सॉफ्ट कुशनचा सोल वापरावा लागतो, त्याला सिलिकॉन इनसोल किंवा सिलिकॉन हिल कप म्हणतात. सिलिकॉन हिल कप, त्यामध्ये सिलिकॉन म्हणजे रबर सारखं मटेरियल राहतं. सो ते आपण इन्सोलच्या जागी ते टाकतो किंवा इन्सोलच्या वरती ते चिपकवतो. म्हणजे असं फुटच्या वरती, म्हणजे हे फुटचा जो मागचा भाग आहे त्याच्या इथे आपण ते इन्सोल ठेवतो एवढ्या भागामध्ये, जेणेकरून एवढ्या पार्टला पॅडिंग भेटेल. एवढ्या पार्टवर पॅडिंग आल्यामुळे त्याच्यावर वजन येणार नाही त्या फेशियावर आणि दुखणं कमी होईल. त्यासोबतच काही नवीन ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट्स येतात फिजिओथेरपीचे. त्यामध्ये एक शॉकवेव्ह मशीन म्हणून असतं आमच्याकडे आजकाल. तर शॉकवेव्ह मशीन त्यामध्ये व्हायब्रेशन सोडतं, शॉकवेव्ह सोडतं, एकदम मायन्यूट शॉकवेव्ह म्हणू शकतो,
ज्याच्याने आपल्याला व्हायब्रेशन लागल्यासारखं फील येतं. ते आतमध्ये जाऊन त्याच्यावरची ती सूज कमी करतं प्लांटर फेशियाची, आणि त्यामुळे दुखणं लवकर कमी होतं. हे एक ऍडव्हान्स्ड मोडॅलिटी ऑफ ट्रीटमेंट आहे. ही ऍडव्हान्स्ड गोष्ट आहे फिजिओथेरपी मधली. त्यासोबतच काही व्यायाम राहतात, जसं पोटऱ्यांचे व्यायाम किंवा खालच्या पंजाचे जे फेशिया किंवा जे टेंडन्स, लिगामेंट्स आणि फेशिया राहतात त्याचं स्ट्रेचिंग करणं, रेग्युलरली स्ट्रेचिंग करणं, हे व्यायाम जर का केले तर हे लवकर ठीक होतं किंवा परत परत येणार नाही, हे सुद्धा आपण अवॉइड करू शकतो. कॉमन व्यायाम कोणते म्हणजे आफ्टर पोस्ट सर्जरी, म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर कॉमन व्यायाम कोणते चांगले किंवा डे टू डे रुटीन मध्ये आपण अडॅप्ट करू शकतो असे नॉर्मल डेली गुड हेल्थ साठी? वेगवेगळ्या सर्जरीज मध्ये वेगळे वेगळे व्यायाम राहतात, आणि त्याच प्रकारे काही गोष्टी ज्या बिना सर्जरीने, विदाऊट सर्जरी पण मॅनेज होतात, त्या गोष्टींसाठी पण काही व्यायाम राहतात. जनरली गुडघ्याचं दुखणं किंवा गुडघ्याच्या आजूबाजूचं दुखणं जे राहतं ते कमी करण्यासाठी मांडीचे मसल्स, मांडीच्या समोरच्या भागाचे, मांडीच्या मागच्या भागाचे, त्याला हॅमस्ट्रिंग म्हणतात, आणि पोटऱ्याचे म्हणजे काफचे, तर या 3 मसल्सचा व्यायाम राहतो. या 3 मसलला एक्स्ट्रा स्ट्रेन दिलं जातं, जेणेकरून मसल्स स्ट्रॉंग बनतात आणि जॉईंटचं दुखणं कमी होतं. सो नी जॉईंट किंवा त्याच्या अराउंड असलेलं जे दुखणं आहे किंवा त्याच्या सर्जरीज आहेत, यामध्ये आपण या 3 मसल्सचा व्यायाम करतो. या 3 मसलला स्ट्रॉंग करण्यासाठी व्यायाम करून घेतो. त्याच प्रकारे फूट अँड अँकल मध्ये आपल्याला रेस्ट करावी लागते. त्यामध्ये जर का इंजुरी झाली तर आपण त्याच्यावरती जर का चाललो तर ती इंजुरी वाढू शकते. ते इंजुरीवर डिपेंड करतं की आपण किती वेळाचा रेस्ट घ्यावा. इंजुरी जर का खूप छोटी असेल तर मे बी अराउंड 2-3 दिवस किंवा एखादा आठवडा रेस्ट लागते. तेच जर का एकदम फ्रॅक्चर किंवा एकदम दूरची इंजुरी असेल, ज्याला सर्जरी लागते किंवा ज्याला खूप वेळाचं रेस्ट लागतं, अशा याच्यामध्ये आपल्याला 1.5 ते 2 महिना रेस्ट करावं लागू शकतं. सो ते डिपेंड करतं की कोणत्या टाईपची किंवा कोणत्या लेव्हलची इंजुरी आहे. आपण 2 ते 3 दिवसापासून ते 1.5 महिन्यापर्यंत आपण रेस्ट करावं लागू शकतं यामध्ये.